हॅलो गाईज, आय एम वेदिका. वेलकम टू माय चॅनेल. तर आज आहे माझ्या नंदेचं लग्न. तर आम्ही आलो तळेगावला. तळेगावला आल्यावरती इथे ही नवरी मुलीची गाडी आहे ती आणि ही फलटणवरनं बस आली होती. सगळेजण खूप खुश होते आज ऋतुजा ताईचं लग्न असल्यामुळे. कुतवळ फॅमिली आणि थोरात फॅमिली ह्या दोघांच्या फॅमिलींनी एकमेकांची गळाभेट करत त्यांचं वेलकम केलं, एकमेकांच्या शुभेच्छा दिल्या लग्नाच्या. ऋतुजा ताईला ओवाळून आतमध्ये एंटर करायला सांगितलं. तर इकडे नवरा मुलगा आतुरतेने नवरीची वाट बघत होता. दोघांचीही नजरानजर झाली. नवऱ्या मुलाने तिला फुलांचा गुच्छ देऊन तिचं वेलकम केलं. खूप छान असं दोघांचे जोडी दिसत होती. खूप छान दिसत होते दोघं पण. ते म्हणतात ना, मेड फॉर इच अदर, अशी या दोघांची जोडी आहे. हॉल पण मस्त डेकोर केला होता. दादा मॉर्निंगला आल्यावर नाश्ता तर झालाच पाहिजे. तुम्ही दादा काय आणायचं का? सगळ्यांनी नाश्ता केला आणि आम्ही आता लग्नाची वाट बघत होतो. रुखवताची तयारी आम्ही केली, सेट केला सगळा रुखवत. ह्यातल्या काही गोष्टी येणार ऋतुजा ताईंनी स्वतः हाताने बनवल्या आहेत, काही ऑर्डर केलेले आहेत. पण खूप छान असं रुखवत तिचा क्यूट असा दिसत होता. छोट्या छोट्या भावल्या ह्या म्हणजे खेळण्यामध्ये आम्ही लहानपणी खेळायचो, पण आता ते असं लग्नाच्या टायमिंगला ते दिसतं ना, तर खूप भारी वाटतं. अशी मी छोटीशी हेल्प ह्यांना केली. भैयानीसुद्धा माझी खूप हेल्प केली. हा जो फोटो आहे तो ऋतुजा ताईच्या एंगेजमेंटचा फोटो आहे. तो तिने स्वतः ह्याच्यावरती बनवला. त्याला छान असं बाशिंग लावलं आहे. ते सूपवरती तिने विठ्ठल रुक्मिणीचं चित्र काढलं, त्याला मस्त डेकोर केलेलं. खूप भारी वाटत होतं सगळं. कसं वाटतं रुखवत? आता हळदीची तयारी चालू झाली आहे. ऋतुजा ताईच्या मम्मीने, मामींनी, काकींनी सगळ्यांनी तिला हळद लावली. ह्या माझ्या दोन्ही सासू आहेत. एक शहापूरच्या मावशी आणि आई अर्जुताई. असे आम्ही लाईन लावून हळदीचा समारंभ पार पाडला. आणि हळदीमध्ये नवरीचं रूप एक वेगळंच वाटतं. खूप छान दिसत होती ऋतुजा ताई. छान असे यांचे फोटो काढले. बाय द वे कशी दिसते मी? असा लग्नाची तयारी होऊपर्यंत, हळद झाल्यानंतर लग्नाचा मेकअप तिचा चालू होता. त्यासाठी मग आम्ही इकडे बाहेर टाईमपास करत होतो, फोटोज वगैरे काढत होतो. नवरा मुलगा पारण्यावरनं जाऊन आला. त्याला अशी वरववाळणी केली. त्याला वरववाळणीचे वस्तू दिल्या आत्यांनी. हे आमचे फौजी मामा आहेत. ते कार्यक्रमात नाही आले तर कार्यक्रमच नाही वाटत. त्यांनी गळाभेट करून नवऱ्या मुलाला वेलकम केलं. दोघांचीही अशी ग्रँड अशी एंट्री झाली. दोघांचा हा महाराष्ट्रीयन लुक खूप भारी दिसत होता. आता मंगलाष्टिकाच्या तयारी चालू झाली. लग्न लागलं. दोघांनी एकमेकांना वरमाळा घातल्या. खूप सुंदर दिसत होते दोघं. आता आली जेवणाची वेळ. जेवणाकडे वळायच्या अगोदरच आम्ही पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी पण म्हणजे फेवरेट विषय आहे लेडीजचा. असं बुफे जेवण होतं. मस्त जेवण केलं पोट भरून. हे आमचे दोन क्यूटचे वंश आणि रुद्रा. एक भैयाला दे जा. मग असे आम्ही थोडेफार इकडे तिकडे बघत यायचं. व्हिडिओज, फोटो सेशन वगैरे केलं. रिसेप्शनचा लुक तिकडे चालू होता.
असं आमचं फॅमिलीचं फोटोशूट सगळ्यांचं झालं. एक एक करून आम्ही सगळ्यांसोबत फोटो काढले. हे मामांना गिफ्ट वगैरे दिले. असे सगळ्यांनी फोटोज काढले. कॅमेरावाल्याकडे कधी नंबर येणार त्याची वाट बघता बघता फोटो मोबाईलमध्येच काढले. खूप सुंदर फोटो आलेत. हे आमचे क्यूटशे चिंटू पिंटू. समूसोबत फोटो, मामींसोबत फोटो. वंश पण खूप हँडसम दिसत होता. आणि हा माझे हजबंड. रिसेप्शन पार पडलं. रिसेप्शनचे पण दोघांचे लूक खूप छान दिसत होते. आणि आता फायनली विदाईचा वेळ आला. संध्याकाळ झाली. आम्ही असं निघालो आता घरी. नवरीनी सगळ्यांची गळाभेट घेऊन थोडंसं रडण्याची ॲक्टिंग केली. हसी मजाक करत करत आम्ही आता निघालो मग घरी. सगळ्यांच्या बसेस, गाड्या सगळ्या गेल्या. आम्ही शेवटी होतो. सगळ्यांना सोडल्यानंतरच आम्ही निघालो मग. अशा प्रकारे आजचा व्लॉग झाला. आजचं ऋतुजा ताईचं लग्न पण झालं. आणि आता